माझा मुलगा राहुल त्याच्या 12वीच्या परीक्षा आज संपल्या. पोलीस भरतीच्या कामामुळे तो पुण्याला गेला. 2 दिवस तो तिथेच राहणार होता. त्यामुळे आज घरात फक्त आम्ही दोघे नवरा बायकोच होतो. लवकर स्वयंपाक करून नवरा कामावरून आल्यावर आम्ही सोबत जेवलो. 10 वाजण्याच्या आधीच भांडी कोंडी आवरून आम्ही बिछाणावर झोपायला गेलो. नवरा माझ्या शेजारी झोपला होता, पण तो माझ्याकडे पाठ फिरून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. बरेच महिने झाले होते त्याने मला प्रेमाने जवळ घेतलं नव्हतं. आज घरात आम्ही दोघेच होतो, त्यामुळे माझ्या मनात थोडी अपेक्षा जागी झाली. हळूच मी माझा हात त्याच्या अंगावर टाकला आणि थोडीशी त्यांच्याशी लगट करू लागले. ते मात्र अगदी तसेच दगडासारखे माझ्याकडे पाठ करून झोपले होते. थोडा वेळ मी त्यांच्या केसांमध्ये हात फिरू लागले, पण त्यांनी प्रतिउत्तरादाखल काहीच केलं नाही. माझ्याने राहवलं नाही म्हणून मी प्रेमाने आणि लाडाने अगदी मादक आवाजात म्हटले, अहो एवढे काय बिझी आहात मोबाईलमध्ये, ठेवा ना मोबाईल बाजूला. पण माहीत नाही त्यांना मोबाईलमध्ये एवढं काय महत्त्वाचं होतं. त्यांनी तर माझ्याकडे क्षणभर देखील पाहिलं नाही. मी जागी थोडी उचकले. त्यांनी त्यांच्या हातातला मोबाईल घेतला, तो बंद करून बाजूला ठेवला आणि मी म्हणाले, काय एवढं बी लागले त्या मोबाईलमध्ये, काय दिसत असतं काय माहीत. असं बोलत मी लाडाने नवऱ्याच्या खांद्यांवर हलकीशी चापट मारली. त्याने आता सरळ छताकडे तोंड केलं. मी हळूच हात त्याच्या अंगावर टाकला. मला अपेक्षा होती की नवरा मला प्रेमाने जवळ घेईल. बरेच महिने झाले होते आम्ही एकमेकाच्या जवळ आलो होतो. मी मुद्दामच त्यांच्या शर्टच्या बटनाशी खेळू लागले. शेवटचं बटन खोलायचे आणि परत बंद करायचे. तेव्हा ते वैतागून म्हणाले, अगं सविता काय करतेस, मला झोप येते, झोपू दे ना प्लीज, आणि तूही झोप, मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. मी बराच वेळ प्रयत्न केला की नवरा प्रेमाने मला जवळ घेईल, 2 प्रेमाचे शब्द बोलेल. आज घरात आम्ही दोघंच होतो, त्यामुळे माझी अशी अपेक्षा होती. पण नवऱ्याने तर माझ्याकडे एकदाही प्रेमाने पाहिले नाही. शेवटी मी नाराज झाले आणि त्याच्याकडे पाठ करून झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नवऱ्याची तयारी केली, डबा बनवून दिला आणि तो कामाला निघून गेला. पण मला दिवसभर खूप वाईट वाटत राहिलं. माहीत नाही नवरा माझ्यासोबत असं का वागायला लागला होता. फक्त शारीरिक जवळीक नव्हे, पण कधी प्रेमाने 2 शब्द बोलणं, एखाद्या विषयावर चर्चा करणं किंवा नातेवाईकांशी गप्पा मारणं, असं काहीच तो माझ्याशी बोलत नसेल. आता घरात मला खूप एकटं वाटू लागलं, पण काय करणार, तसे दिवस काढत होते. 2 दिवसांनी रोहनही पोलीस भरतीचं काम आटोपून घरी आला. माझ्या मनामधली इच्छा मनातच राहून गेली. आता पुन्हा तेच धकाधकीचं आणि नीरस आयुष्य सुरू झालं. मी बँकेत काही पैसे ठेवले होते आणि मला पैशांची गरज असल्यामुळे बँकेत पैसे काढायला गेले. बँक माझ्या घरापासून खूप लांब नव्हती. दुपारी घरातलं सगळं आवरून मी 1 वाजता बँकेत पोचले. बँकेत गेल्यावर पावती वगैरे भरली आणि लाईनमध्ये उभे राहिले. पण बँकेचे कर्मचारी जेवायला गेले होते, त्यामुळे मला तिथेच 2 वाजेपर्यंत बसून राहावं लागलं. 2 वाजता बँकेचे कर्मचारी आले आणि माझा नंबर लागला. मी पावती जमा करून 5,000 रुपये काढायचे आहेत असं सांगितलं. पण त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मागच्या 3 वर्षापासून बँकेत आलात नाहीत आणि कोणतीही देवाणघेवाण झाली नाही, त्यामुळे तुमचं खातं थांबवण्यात आलं आहे. तुम्हाला पुन्हा KYC करावी लागेल. मी विचारलं, KYC कशी करायची? त्यावर ते म्हणाले, आधार कार्ड आणि पॅन कार्डचे झेरॉक्स जमा करा आणि हा फॉर्म भरून द्या. सुदैवाने मी आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत घेऊन आले होते. त्यांनी मला एक फॉर्म दिला आणि मी तो फॉर्म भरायला लागले. पण फॉर्ममध्ये बऱ्याच तांत्रिक गोष्टी होत्या, त्यामुळे तो भरायला मला अडचण येऊ लागली. मी आजूबाजूला पाहू लागले की कोणी मला मदत करेल का. एक मुलगी दिसली. त्या मुलीकडे पाहून मी विचारलं, अगं बाई, मला फॉर्म भरून देतेस का? ती म्हणाली, नाही काकू, मला उशीर होतोय, मला निघायचं आहे. एवढं बोलून ती निघून गेली. मी तिथेच खुर्चीवर बसून राहिले आणि आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करू लागले. कोण माझी मदत करेल, कोण माझा फॉर्म भरून देईल. 10-15 मिनटं तिथेच बसले असताना काही वेळाने माझ्या शेजारी 40 ते 42 वयाचा एक युवक येऊन बसला. तसं माझ्या मनात विचार आला, याला सांगू का की माझा फॉर्म भरून देईल का? पण दुसऱ्या क्षणी मनात शंका आली, जर यानेही नाही सांगितलं तर परत अपमानास्पद वाटेल. पण काय करणार, मला गरज होतीच. म्हणतात ना, गरजूला अक्कल थोडी. तो मध्ये माझ्याकडे पाहत होता आणि अधूनमधून दुसरीकडे नजर वळवत होता. शेवटी मी हळू आवाजात विचारलं, अहो माझा फॉर्म भरून देता का? त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं, पण काहीच प्रतिउत्तर दिलं नाही. जणू काही मी इतक्या हळू बोलले की त्याला समजलंच नाही. पण त्याने विचारलं, काय म्हणालात? तेव्हा मी पुन्हा म्हटले, अहो मला हा फॉर्म भरून देता का? तो लगेच म्हणाला, होय भरून देतो की. मला खूप आनंद झाला. मी माझ्याकडचा फॉर्म आणि पेन त्याच्याकडे दिला.
त्याने फॉर्म भरायला सुरुवात केली आणि माझं नाव वगैरे विचारू लागला. त्यासाठी मी माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याच्याकडे दिलं. काही वेळातच त्याने फॉर्म भरून दिला. तो भरलेला फॉर्म माझ्याकडे देताच मी त्याला थँक्यू म्हटले. तो सहजपणे म्हणाला, काही नाही, काही नाही. नंतर मी बँकेत लाईनीत उभी राहिले. काही वेळाने माझा नंबर लागला आणि मी फॉर्म वगैरे सरळ जमा केलं. तेव्हा बँकेचे कर्मचारी म्हणाले, आता तुमचा KYC पूर्ण व्हायला 1 दिवस लागेल. पैसे काढायचे असतील तर उद्या या. मी थोडी नाराज झाले, पण काही करता येणार नव्हतं. शेवटी मी घरी परतले. घरी आल्यानंतर थोडी फ्रेश झाले, पण मला लक्षात आलं की बँकेतून परत येताना मी माझं पॅन कार्ड आणि आधार कार्ड आणलंच नाही. मी जी पिशवी घेऊन गेले होते त्यात पाहिलं, पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड नव्हतं. आता मात्र माझी भीती वाढली. त्यामुळे मी घाईघाईने लगेचच बँकेत पोचले आणि तिथे मी जिथे बसले होते आजूबाजूच्या लोकांना विचारू लागले की कोणाला माझा आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडलं का, पण कोणीच हो असं म्हटलं नाही. बँकेच्या क्लार्क कर्मचाऱ्यालाही विचारलं, त्यांनीही नकार दिला. ते म्हणाले जर कोणाला मिळालं असतं तर त्यांनी ते परत केलं असतं. आता माझ्या लक्षात आलं की ज्या माणसाने मला फॉर्म भरून दिला होता त्याला मी आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिलं होतं. कदाचित ते त्याच्याकडे राहिलं असावं. काही वेळाने मी बँकेच्या मॅनेजरच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. तेव्हा मॅनेजर साहेब म्हणाले, ठीक आहे, जर ते उद्या आणून देतील तर ठीक आहे, नाहीतर मग उद्या आपण त्यांना कॉल करू. तुम्ही काळजी करू नका. मॅनेजरने मला समजावून सांगितल्यामुळे मला थोडा दिलासा वाटला.